काव्याने आश्चर्याने भुवया उंचवल्या. रुद्र पुढे बोलत राहिला. त्याचा आवाज थंड पण बोचरा होता. नंदिनी काव्यावर आधीच फार मेहरबान आहे. मग इंजिनियर काव्या, तू सगळ्यांसाठी एक टोस्ट करणार नाहीस का? क्षणात वातावरण सेल झालं. सगळे औपचारिकपणे नकार देत हसले. रुद्रची नजर थेट काव्यावर खिळली. काय झालं इंजिनियर काव्या, दारू प्यायला नाही आणि नशेत जायला तुला फार आवडतं ना? आता चौकशी समितीचे सहकारी समोर आहेत म्हणून नशेत जायची इच्छा नाही उरली? लीला उपहासाने हसली. काव्याने रुद्रकडे पाहिले. क्षणभर तिने खोल श्वास घेतला आणि अचानक पुढे आली. ती सगळ्या पुरुषांकडे हसून पाहत म्हणाली, रुद्र साहेब बरोबर आहेत. माझी चूक झाली आहे. आज इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. हा माझा टोस्ट. हे बोलून तिने संपूर्ण ग्लास एका घोटात रिकामा केला. वा, इंजिनियर काव्याला तर दारू खूप पचते. कोणीतरी आश्चर्याने म्हटलं. काही नाही सर, तुम्ही घ्या ना. काव्या हसत म्हणाली. ती एकेकांकडे जाऊन टोस्ट घेऊ लागली. एकही व्यक्ती सुटली नाही. तिच्या चेहऱ्यावर मृदू हसू होतं, पण हळूहळू नशेची झलक दिसू लागली. तिचा आधीचा गोरा नाजूक चेहरा आता गुलाबी पारदर्शक झाला होता. डोळ्यात पाण्याची हलकी चमक, ओठावर मद्याची ओल. ज्या ज्या व्यक्तीकडे ती टोस्ट घेऊन गेली तो माणूस क्षणभर तिच्याकडे खेचला गेला. ती जणू फुलपाखरू होती, हलक्या पावलांनी फिरणारी, कोणालाही स्पर्श न देता, कोणाच्याही जवळ न अडकता. रुद्रने डोळे बारीक केले. त्याची नजर हळूहळू धोकादायक होत चालली होती आणि तेवढ्यात लीलाच्या मनात काहीतरी चुकतंय असं वाटलं. पण आता उशीर झाला होता. अचानक रुद्र उभा राहिला आणि पुढे जाऊन काव्याचा हात घट्ट पकडला. काव्या वळण पाहू लागली. चेहऱ्यावर गोंधळ, डोळ्यात धुसर भाव. सगळे स्तब्ध झाले. रुद्रच्या भोवती थंड भयावह वातावरण पसरलं होतं. तो काव्याकडे रोखून पाहत होता. कोणीतरी या मोठ्या माणसाला दुखावलं आहे असं सगळ्यांना वाटलं. तेवढ्यात प्रतीक जोशी शुद्धीवर आला. अरे, इंजिनियर काव्याने आपल्याला सगळ्यांना जणू मंत्रमुग्ध केले. आपण विसरलोच की इथे रुद्र गायकवाड सारखी व्यक्ती आहे. तो घाईघाईने दारूची बाटली उचलत म्हणाला, इंजिनियर काव्या, रुद्र साहेबांसाठी टोस्ट घ्यायचं राहिलं वाटतं. पण रुद्रने क्षणात ती बाटली हिसकावली आणि जमिनीवर आपटली. खडाक विस्की सगळीकडे सांडली. काव्याने भुवया कुरकुरल्या. ती हात सोडावायचा प्रयत्न करत म्हणाली, हात सोडा, बाहेर चल. रुद्रने पकड अजून घट्ट करत म्हटलं. काव्या तडफडली. तू काय करतोयस? मला अजून टोस्ट घ्यायचे आहेत. तेवढ्यात रुद्रने तिला स्वतःकडे ओढलं. त्याचा आवाज खोलीत घुमला. इथेच पी, माझ्यासमोर पी. जोपर्यंत तुझ्या अंगात ताकद आहे तोपर्यंत पी. आणि दारूने मेली नाहीस तर मी स्वतः तुला मारेल. क्षणात सगळ्या खोलीत मृत शांतता पसरली. रुद्रचा रागीट श्वासही सगळ्यांना ऐकू येत होता. आणि अचानक काव्या तिथेच कोसळली. रुद्र दचकलाच. तिचं शरीर हळूहळू त्याच्या पायाजवळ घसरलं. बेशुद्ध. काही वेळातच रुद्र काव्याला घेऊन रुग्णालयात पोहोचला. मागून लीला धावत होती. काव्याचे शब्द तिच्या कानात घुमत होते. मी त्याला तुझ्याकडून हिसकावून घेईन. मी का तेव्हा तिला फक्त धमकी समजलं. आता तो तिला स्वतः उचलून रुग्णालयात आणतोय. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता तेव्हा बॉडीगार्ड्स घेऊन गेले होते. रुद्र नव्हता. मग ही काव्या नेमकी कोण आहे? डॉक्टर कुठे आहेत? डॉक्टरला बोलवा. रुद्रचा आवाज अस्वस्थ होता. लीला मागून येत म्हणाली, रुद्र, एवढं अस्वस्थ होऊ नकोस. रुद्रने तिला खांद्याने ढकललं. माझ्या वाटेत येऊ नकोस. लीला जवळजवळ पडलीच. डोळ्यात अश्रू आणून ती ओरडली, रुद्र, तिला आधीही तुला फसवलं होतं हे विसरलास का? आताही तेच नाटक? रुद्र अचानक थांबला. तो वळून तिला धमकावून म्हणाला, आत्ताच इथून निघ, नाहीतर मी तुला स्वतः बाहेर फेकेन. लीला स्तब्ध उभी राहिली. मी त्याला औषध दिलं होतं आणि तो स्वतःला फार समजू लागलाय. पण काव्यानेही त्याला काही दिलंय का? सत्याचा स्फोट. रुद्र काव्याला इमर्जन्सी रूममध्ये घेऊन गेला. डॉक्टर तपास करत होते. ब्लड प्रेशर, ताप, रक्त तपासणी. रुद्र तिला पाहत होता. ती किती हट्टी आहे.
मी कितीही कठोर वागलो, ती कधीही भीक मागत नाही. मरावं लागलं तरी. शेवटी डॉक्टर बाहेर आले. तुम्ही तिचे काय? डॉक्टर चिडून विचारलं. मी तिचा नवरा आहे, रुद्र म्हणाला. डॉक्टर आणखी चिडले. मग काय डोकं फिरलंय काय तुम्हाला? ती गर्भवती आहे आणि तुम्ही तिला एवढी दारू प्यायला दिलीत. हा मुलगा नको आहे का तुम्हाला? ते शब्द रुद्रवर विजेसारखे कोसळले. गर्भवती? काव्या गर्भवती? तो तिथेच गोठला. डॉक्टर पुढे म्हणाले, तुम्हाला माहीतच नव्हतं. अपघाती गर्भधारण असावी. सुदैवाने सुरुवातीचा काळ आहे. थोडी दारू प्राणघातक ठरलेली नाही. आम्ही अजून तपास करू. मुलगा ठेवायचा की नाही ते ठरवा. काव्य हळूहळू शुद्धीवर आली. डोळे उघडताच तिला रुद्र शेजारी बसलेला दिसला. त्याचा चेहरा फिकट, डोळे थंड, दूरचे. मी पेन जिंकली, ती हसत म्हणाली. रुद्र? तिचा आवाज कोरडा होता. काय हवंय? त्याने लगेच विचारलं. पाणी. रुद्रने पटकन पाणी आणलं आणि तिला पाजलं. कसं वाटतंय? त्याने विचारलं. मी इथे का आहे? काव्याने अनभिज्ञपणे विचारलं. रुद्राचे ओठ हलले, पण तो थांबला. काय झालं? काव्याच्या छातीत धडधड वाढली. तो शेवटी म्हणाला, तू गर्भवती आहेस. काव्य हादरली. हे अशक्य आहे. असं होऊच शकत नाही. रुद्रने भुवया उंचवल्या. तुला माहितीच नव्हतं? ती पूर्णपणे गोंधळली होती. माझा सायकल नियमित नाही म्हणून मला जाणवलंच नाही. तिचे शब्द हवेतच विरले. पण तिच्या मनात एकच विचार ठाम होता. हा खेळ. रुद्रने खोल श्वास घेतला. काही क्षण तो काव्याकडे फक्त पाहत राहिला, जणू तिच्या चेहऱ्यावरचं उत्तर शोधत होता. मग गंभीर स्वरात म्हणाला, डॉक्टर म्हणाले आपण बाळ ठेवायचं की नाही याचा विचार करायला हवा. काव्याने क्षणातच पोटावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात निरधार चमकला. अर्थातच ठेवणार. हे माझं बाळ आहे. तिने सावधपणे त्याच्याकडे पाहिलं. आवाज किंचित थरथरत होता. तू मला पुन्हा गर्भपात करायला लावणार नाहीस ना? 3-4 वर्षापूर्वी ते भयान दृश्य तिच्या डोळ्यासमोर तळून गेलं. त्यावेळी तिने गरोदर असल्याचं सांगितल्यावर रुद्रने क्षणाचाही विचार न करता तिला गर्भपात करायला सांगितलं होतं. फक्त सांगितलंच नव्हे, जबरदस्तीने ते करून घेतलं होतं. जर तिने ते बाळ गुपचूप वाचवलं नसतं तर आज आदित्य आणि आयशा अस्तित्वातच नसते. रुद्र थोडा अस्वस्थ झाला. काय बोलतेस तू? बाळ माझं आहे. मला त्याची काळजी आहेच. पण डॉक्टरांची चिंता वेगळी आहे. तू खूप दारू प्यायली आहेस. नाही, काव्य पटकन म्हणाली. मी कधीच खऱ्या अर्थाने पित नाही. बिझनेस डिनरमध्ये बहुतेक वेळा दारू ओतून टाकते. आणि आज? रुद्रने थेट प्रश्न विचारला. आजही? ती घाईघाईने म्हणाली. मी फक्त 2-3 घोट घेतले. रुद्र विश्वास ठेवू शकत नव्हता. आज ती अक्षरशः नशेत असल्यासारखी दिसत होती. आजूबाजूचे सगळे अनुभवी लोक होते. कोणालाही शंका आली नव्हती की ती खरोखर दारू पिते. काव्याने मान खाली घातली. इतकी वर्ष सराव करते मी. बिझनेस डिनरला जाताना नेहमी फुल स्लीव्ज घालते आणि मनगटाजवळ पाणी शोषणारं कापड लपवते. रुद्रने टेबलावरून पाण्याचा ग्लास उचलला. दाखव. काव्य अपराधी नजरेने त्याच्याकडे पाहत राहिली. मागच्या वेळी तिने नशेचं नाटक केल्याचं रुद्र अजूनही राग धरून होता हे तिला माहीत होतं. पण त्याच्या कठोर नजरेसमोर ती नकार देऊ शकली नाही. तिने स्लीव्ह वर केली. मान वर करून पाणी प्यायल्यासारखं केलं. खरंच सगळं पाणी संपल्यासारखं दिसत होतं. मग तिने ओला टॉवेल दाखवला आणि निरागसपणे म्हणाली, बघ किती सोपं आहे. रुद्रला कळेना हे सगळे उद्योग तिने कुठे शिकले. तो उपरोधिक हसला. खोटारड्याचे कौशल्य कमाल आहे. काव्य बोटांशी खेळू लागली. माझ्याकडे पर्याय नव्हता. बाहेर जगणं किती अवघड आहे तुला माहीतच नाही. रुद्रला ते माहीत होतं. फार चांगलं माहीत होतं. तो तिच्याकडे खोल नजरेने पाहत म्हणाला, म्हणजे तू बाळ ठेवायचं ठरवलं आहेस? हो, ती ठामपणे म्हणाली. थोडीशी दारू बाळाला फारसा त्रास देणार नाही. बाळ अजून लहान आहे. काही धोका वाटला तर मी जास्त चेकअप्स करून घेईन. मग थोडी घाबरत ती पुढे म्हणाली, काळजी करू नकोस. तुझ्या आयुष्यात मी अडथळा आणणार नाही. तू हवं तर हे माझंच बाळ समज. रुद्रची मूठ पुन्हा घट्ट आवळली गेली. काव्या ती दचकली, पण त्याची मूठ खाली आली नाही. उलट त्याने तिचा चेहरा जोरात पकडला. दुखते रुद्र. मिस काव्या. बाहेरून लीलाचा आवाज आला, अगदी चुकीच्या वेळी. मिस काव्या, ठीक आहेस ना?
पुढच्या वेळी एवढं दारू पिऊ नका. रुद्र खूप काळजीत होते. रुद्र बोलणारच होता, पण काव्यानेच मध्येच उत्तर दिलं. हो, मला कळलं. तिला दारूमुळे बेशुद्धी आली नव्हती. ती गरोदर होती आणि प्रचंड थकलेली होती. पण हे कुणालाही कळू द्यायचं नव्हतं, विशेषतः लीलाला. कदापि नाही. सुदैवाने रुद्रने तिचा भाव ओळखला. तो शांत राहिला. काव्या उठू लागली. तेवढ्यात रुद्रने तिला खाली दाबलं. हलू नकोस. का? मला बाथरूमला जायचं आहे. इतके द्राक्ष खाल्ल्यानंतर ती फार वेळ रोखून धरू शकत नव्हती. हलायचं नाही, मी नेतो. काव्या थेट नकार देत म्हणाली. नको, मी स्वतः चालू शकते. मी नाही म्हटले. त्याने तिच्या खांद्यावर जोर दिला. काव्याच्या चेहऱ्यावर वेदनेची छटा उमटली. रुद्र ताबडतोब मागे सरकला, जणू विजेचा झटका लागल्यासारखा. लीलाच्या लक्षात आलं, रुद्र किती जपून वागत होता आणि ते पाहून तिचा राग अनावर झाला. रुद्रने काव्याला उचलून बाथरूममध्ये नेलं. तिला कोमोडवर बसून तो म्हणाला, काय करतेस? डॉक्टर म्हणाले आहेत पहिले 3 महिने फार काळजी घ्यायची. रुद्र उतरला, पण त्याचा अर्थ असा नाही की 2 पावलंही चालायचं नाही. काव्या कुरकुरली. आज तू बेशुद्ध पडलीस, तो ठामपणे म्हणाला. आणि डॉक्टरांनी सांगितलं तुझी साखर कमी आहे. आज त्याच्याशी वाद घालून उपयोग नव्हता हे काव्याला कळलं. ती पुटपुटली. मागच्या वेळी गरोदर असताना मी सगळं केलं आणि तुला काहीच आठवत नाही. त्यावेळी रुद्रला तिच्या गर्भधारणेबद्दल माहीत नव्हतं. त्याने तिला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे छळलं होतं. रात्रभर ड्रॉइंग करायला लावणं, जमिनीवर ढकलणं, थापड मारणं, गुडघ्यावर बसायला भाग पाडणं सगळं झालं होतं आणि तरीही बाळ वाचलं नव्हतं. रुद्रचा चेहरा अधिकच काळवंडला. तो तिच्याजवळ झुकत म्हणाला, म्हणूनच यावेळी मी असं काहीही होऊ देणार नाही. काव्याने गिळलं. त्याचा अर्थ तिला कळला होता. म्हणजे तो आधीपासूनच काळजी करत होता. ती गप्प झाली. दार बंद केलं, पण तिला जाणवत होतं तो बाहेरच उभा आहे, दाराला टेकून, कुठेही जात नाही. त्याची उपस्थिती इतकी जवळ. तिचं मन गोंधळून गेलं. आत काहीही झालं, त्याला सगळं ऐकू येणार होतं. रुद्र, ती वैतागून ओरडली. थोडं दूर जाशील का? काय झालं? त्यांनी विचारलं. काही नाही, पण तू इतका जवळ असताना मी बाथरूम कसं वापरू? तो काही क्षण गप्प राहिला, मग म्हणाला, का? ऐकणारा असला तर होत नाही का? तू कोणी ऐकत असेल तर वॉशरूम तरी करता येतं का? शेवटी त्याला कळलं. काही वेळ शांतता. मग तो म्हणाला, मग मी कान झाकतो. उफ. काव्याला खरंच कोणाला तरी मारावंसं वाटलं. बाहेर खूप वेळ झाला. लीलाने दाराकडे पाहिलं. रुद्र काव्याला उचलून बाथरूममध्ये घेऊन गेला होता. इतकं घाणेरडं ठिकाण आणि काव्याला तिथे नेणारा तोच रुद्र. ती यासाठी पात्र आहे का? रुद्र अजूनही परत आलेला नव्हता. लीला हसली, पण ते हसू तुटक होतं. ती हरली होती पूर्णपणे. तिने बाहेर पाहिलं. मुठी घट्ट आवळल्या. डोळ्यात निराशा, जळजळ आणि पराभव.